नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आमच्या आपलं सहर्ष स्वागत. आजचा आपला विषय आहे कपिलाषष्ठीचा योग. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला सततपणे पैसे मिळवण्यासाठी बाहेर पडावं लागतं. मग तो व्यवसाय असो, नोकरी असो, इतर काय असो, तो सारखा डोक्यात विचार पैसे मिळवणे, पैसे मिळवणे, पैसे मिळवणे. त्याला किंवा घरच्यांना जगायसाठी लागतं किती ह्याच्या काही पटीने तो मिळवत राहतो. कुठंतरी थांबायची तयारी नसते. पुढच्या 7 पिढ्या खातील इतकं मिळवलं तरी सुद्धा हाव संपत नाही. माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये हा फरक आहे. कुठलाच प्राणी कधी उपाशी मरत नाही, पण इतकी हाव असून माणूस उपाशी मरतो ही वस्तुस्थिती आहे. कुठंतरी थांबायला पाहिजे. मग धर्मशास्त्रामध्ये तुम्ही हे सगळं जगत असताना थोडाफार पुण्य संचय करा, कारण फक्त मनुष्य जन्मामध्येच तुम्हाला ह्या गोष्टी करण्याची संधी आहे, इतर कुठल्याही जन्मामध्ये नाही आहे. असं का सांगितलं आहे? तर काही गोष्टीत तुम्ही काय करता, तर ठराविक दिवशी ठराविक गोष्टी केल्यानंतर त्याचं पुण्य हे कित्येक पटीनं, कित्येक कोटीनं जास्त आहे. बघा, तुम्ही जोपर्यंत तुम्ही गावातल्या 100 सुवासिनींच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केलं तरी तुम्हाला जे समाधान आईच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर आहे हे त्यांच्यापेक्षाही जास्त असलं पाहिजे. आता हे मोजता येतं का? कुठं नाही मोजता येणार. 100 मित्रांना तुम्ही कडकडून मिठी मारली, त्यात जे समाधान आहे ते वडिलांना एक दिवस कडकडून मिठी मारून बघा, त्याच्या शतपटीनं तुम्हाला आनंद मिळेल. पण आपल्याकडे ते संस्कार नाही आहेत. तसं आपण जे पुण्य मिळवतो ते सुद्धा कधी मिळवलं पाहिजे आणि कुठे मिळवलं पाहिजे, यासाठी धर्मशास्त्रामध्ये हा एक योग दिलेला आहे. तो म्हणजे कपिलाषष्ठीचा योग. ह्या योगावर काय करा म्हणून सांगितलेलं आहे, तर हा योग आयुष्यात एकदाच येऊन जाईल. तुमच्या आयुष्याची लेवल किती माहीत नाही. धर्मशास्त्रानं तुम्हाला 120 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे असं म्हटलेलं आहे, ज्याला विषोत्तरी महादशा. यात काहीतरी थोडाफार फरक असू शकेल. काही जण म्हणतात अष्टोत्तरी बरोबर आहे, 108. चला, मी म्हणतो 100 तरी आहे. ह्या 100 वर्षात हा योग 60 वर्षातून फक्त एकदा येतो. 60 वर्षातून हा योग एकदा येतो. तुमच्या आयुष्यात तो कदाचित 2 वेळा पण येऊन जाईल. समजा तुमचं आयुष्य 70 वर्षाचं आहे, तर त्या 2 वेळा पण येऊन जाईल. म्हणजे तुम्ही 5 वर्षाचे असताना एकदा, अधिक 65 वर्षाचे असताना एकदा. पण एकदा तो कळतच नाही काय आहे. तो एकदा कळतं तेव्हा आम्ही सक्षम नसतो. म्हणून धर्मशास्त्रानं, ज्योतिषशास्त्रानं सांगितलेल्या अनेक योगांपैकी हा एक अतिशय महत्त्वाचा योग मानला जातो, ज्याची मागील अनेक जन्मातील ज्यांचा पुण्यसंचय भरपूर आहे आणि या जन्मी त्याच्या पत्रिकेमध्ये लग्नस्थान अतिशय बळकट आहे. लग्न म्हणतो लाभस्थान अतिशय बळकट आहे आणि त्यामुळे गुरुबल त्याचं उत्तम असेल तर हा योग ऐकण्याचं, आलेला ऐकण्याचं, त्यानंतर ते पाहण्याचं, त्याला हजर राहण्याचं किंवा स्वतः त्या गोष्टी करण्याचं नशीब असू शकतं. मी त्या दिवशी दानधर्म करायला सक्षम नाही आहे, पण तो पाहायला सक्षम आहे. तो पाहायला सक्षम नाही आहे, पण त्या दिवशी कुणीतरी केला हे ऐकण्याला सक्षम आहे. मी तेही सक्षम नसेल तर निदान आपल्या आयुष्यात एकदा कपिलाषष्ठीचा योग येऊन गेला बरं का, एवढं जरी ऐकलं तरी सुद्धा मला समाधान असेल. पण त्याचाही योग येणं गरजेचं आहे. म्हणून हा योग आयुष्यात एकदाच येणारा, 60 वर्षातून तुमच्या आयुष्याचं सोनं करणारा योग आहे. असं म्हणतो आपण बघा की परीस हा पृथ्वीवर आहे कुठेतरी. तो जर सापडला आणि तो लोखंडाला लावला तर त्याचं सोनं होणार आहे. मग तो काय हो, समजा तो एवढासा छोटा चिंचोक्या एवढा परीस सापडला आणि तुम्ही अगदी रस्त्याच्या डांबाला जर लावला आणि तो सोन्याचा झाला तर तुमची मालमत्ता कुठे आणि तुम्ही कुठे? तुमची एकही चिंता जगात राहणार नाही.
परंतु तो सापडला पाहिजे. तो आहे खरा आहे, पण मला या जन्मात सापडून शोधून मिळणार नाही. म्हणून आपण काय करतो, तो शोधायचा प्रयत्न करतोय. तसा हा परीस आहे कपिलाषष्ठीचा योग. तो जर आयुष्यात आला तर तो तुमच्या आयुष्याचं सोनं करेल. पुढचे 7 जन्म तुम्हाला जे पुण्य मिळवायचे ते एकाच जन्मात मिळवून देईल. इतकं याचं महत्त्व जास्त आहे. प्रयत्न करूया की हे काय असतं एकदा बघा, कळलं पाहिजे, महत्त्वाचं आहे. म्हणून पंचांगातील 5ही अंग, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ह्यांचं एकत्रीकरण, तसेच लग्न कुंडलीमध्ये गोचरीनं सूर्याचं भ्रमण एका विशिष्ट नक्षत्रात यायला हवं. अशा 6 गोष्टी एकत्रित आल्या की त्याला काय म्हणतात आपण, एकाच दिवशी या 6 गोष्टी एकत्रित आल्या की त्याला आपण कपिलाषष्ठीचा योग आहे असं म्हणतो. मग आता बघूया कपिलाषष्ठीचा योग एकत्र येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. इथं दिलेल्या आहेत बघा. एक, मराठी महिना, म्हणजे दरवर्षी एक महिना येऊन जातो. तो म्हणजे कोणता, तर भाद्रपद महिना. दरवर्षी कधी येतो तो, भाद्रपद महिना. गणपती गेले, विसर्जन झालं की भाद्रपद सुरू होतो. हा भाद्रपद महिना. त्यात कृष्ण पक्ष म्हणजे काय आला, माळाचा महिना आला. भाद्रपद महिना, त्यात कृष्ण पक्ष. त्यामध्ये षष्ठी तिथी यायला पाहिजे. असणार की प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यामध्ये कृष्ण पक्ष येणार. प्रत्येक कृष्ण पक्षामध्ये एक षष्ठी येणार. हे येणार, दरवर्षी येतं. पण ज्या दिवशी कृष्ण पक्षात षष्ठी असेल त्या दिवशी मंगळवार यायला हवा. तो आला नाही, समजा बुधवार, तर याची वाट आता पुढच्या वर्षीच्या भाद्रपद महिन्यापर्यंत बघावी लागणार आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला मर्यादा सुरू झाल्या. भाद्रपद महिना येतो, कृष्ण पक्ष येतो, षष्ठी येते. त्या दिवशी जर मंगळवार नाही आला तर पुढचं आहे वर्ष. पुढच्या वर्षीपर्यंत आपण जिवंत राहू काय माहिती नाही. त्या दिवशी नाही तर त्याचं पुढचं वर्ष, म्हणजे पुन्हा वाट बघावी लागणार. समजा त्याच्या पुढच्या वर्षी भाद्रपद महिना, कृष्ण पक्ष, षष्ठी आणि मंगळवार आला तर त्या दिवशी रोहिणी नक्षत्र यायला पाहिजे. नाही आलं तर राहिलं. मंगळवाराला पण रोहिणी नक्षत्र नव्हतं तरी कपिलाषष्ठी योग येणार नाही. मग आता त्याच्या पुढचा भाग, भाद्रपद महिना आला, कृष्ण पक्ष आला, षष्ठी आली, मंगळवार आला, रोहिणी नक्षत्र आलं, त्या दिवशी व्यतिपात योग यायला पाहिजे पुन्हा. आता व्यतिपात योग जर आला नाही, कारण काय, नक्षत्र 27 त्यातलं रोहिणी नक्षत्र, पुन्हा योग 27 त्यातला योग व्यतिपात यायला पाहिजे. आता हे सगळं जुळून आलं, 6ही गोष्टी योग आल्या. षष्ठीचा योग म्हणजे काय, भाद्रपद महिना आला, कृष्ण पक्ष आला, षष्ठी आली, मंगळवार आला, रोहिणी नक्षत्र आलं, व्यतिपात योग आला, तरी सुद्धा तो योग फलदायी ठरणार नाही. याचं कारण असं की त्या दिवशी रविवार नव्हे, रवी हस्त नक्षत्रात असला पाहिजे. का असतोच, भाद्रपद महिन्यामध्ये रवी कन्या राशीत असतो कायमस्वरूपी. भाद्रपद महिन्यामध्ये शक्यतो रवी कन्या राशीत आहे, शक्यतो. परंतु तो कन्या राशीत असताना तो कन्या राशीत कुठं असतो, एक तर उत्तरा नक्षत्राच्या 2ऱ्या, 3ऱ्या किंवा 4थ्या चरणात, किंवा हस्त नक्षत्राच्या 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या चरणात, किंवा चित्रा नक्षत्राच्या 1ल्या आणि 2ऱ्या चरणात. म्हणजे हे 9 चरण जे आहेत ना त्यामध्ये तो असतो. परंतु तो आम्हाला पाहिजे हस्त नक्षत्राच्या 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या चरणात, हस्त नक्षत्रात पाहिजे. जर तो उत्तरा नक्षत्र असेल मिळणार नाही, चित्रा नक्षत्र असेल मिळणार नाही. ह्या गोष्टी असणं तेव्हा आमचं भाग्योदय निश्चितपणे होईल. मग आम्हाला जर हे असं असेल आणि असं मिळालं तर आम्हाला त्या गोष्टीमध्ये काय करता येईल, त्या दिवशी आम्हाला अन्नदानाचं दानधर्म करता येईल. शक्य आहे तेवढ्यानं. 1 काय आणि 1 लाख काय, तुमच्या ऐपतीप्रमाणे. नेहमी धर्मशास्त्र तुम्हाला कधीही मानेवर बसून तलवार चालवत नाही. ते तुम्हाला म्हणतं यथाशक्ती यथा कालेन.
तुम्हाला जमेल तेवढं यथाशक्ती यथाकालीनं जमल तसं जमल तेवढं कर्ज काढून काय करायचं नाही. लोकांना दाखवायसाठी 400 लोक जीव घातले आणि शेत घाण ठेवलं, काही उपयोग होणार नाही. तुम्हाला जेवढं शक्य आहे तितकंच करा. आनंदानं करता येईल, मनावर ओझं ठेवून किंवा कर्जाचं ओझं डोक्यावर घेऊन करायचं नाही. हे क्लिअर कट सांगितलं. पण आम्ही शहाणे झालो तर नशीब आमचं ना. आमच्याकडे ती गोळी नाही ना सुधरामायशींची, त्यामुळं आम्ही कर्ज काढून या गोष्टी करणार. प्रश्न असा आहे, दानधर्म करा, जो जमेल तो दानधर्म करा. अन्नदानाचं पुण्य मिळवा, जमेल तितकं अन्नदान करू शकता. त्यानंतर होम हवन करा. हस्त नक्षत्र हे सूर्याचं नक्षत्र आहे. मग सूर्य नक्षत्रावर त्या दिवशी सूर्याचं हवन करा, जेणेकरून तुमचं उरलेलं उत्तम आयुष्य हे आरोग्यवर्धक, कुठलाही औषधाची गोळी न खाता, डॉक्टरांची भेट न घेता, कुठंही ॲडमिट न होता छान टुणटुणीत पळत राहण्यासारखं असं आयुष्य राहिलं पाहिजे. असं जर झालं तर तुम्हाला होम हवन करून त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो सूर्याला. त्यानंतर तुम्ही श्राद्ध कर्म करू शकता. तुमची सगळी जी पितरं आहेत त्या सगळ्या पितरांना त्या दिवशी आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाने मला खायला प्यायला आणि माझ्या घरात आनंदाला कमतरता येणार नाही, या गोष्टीचा विचार आपण त्या दिवशी करणार. त्यामुळे पितरांचे श्राद्ध कर्म करायचं आहे. आणि मग हे जर आपण त्या दिवशी केलं तर त्याचं अक्षय फळ मिळतं, म्हणजे पुढे 7 जन्म पुरेल इतकं ते फळ त्यामध्ये शिल्लक आहे. म्हणून कपिलाषष्ठीचा योग एका व्यक्तीला ह्या जन्मात पुढच्या 7 जन्मात पुरेल इतकं फळ देण्यासाठी उपयुक्त आहे. फक्त आम्हाला काय झालं पाहिजे, आमचं नशीब चांगलं असलं पाहिजे. मग आता हा नशीब भाग काय, नशीब भाग काय आपल्याला माहीत नसतं. सगळं आपल्याजवळ असतं, आपल्याला ते माहीत नसतं. असं असणं सुद्धा नशिबाचाच एक भाग आहे. म्हणजे काय बघूया आता. हे नशीब म्हणजे काय. ज्या दिवशी कपिलाषष्ठी योग आहे त्या दिवशी आम्हाला माहिती नाही, समजलंच नाही हो. मला कळलंच का, मी ते पंचांग बघतच नाही आणि त्याच्यावर माझा विश्वास पण नाही, त्यामुळे मी कधी त्या मार्गाने गेलो नाही. आणि परवाच येऊन गेला का हो कपिलाषष्ठीचा योग. आता पुढच्या 60 वर्षांनी तोपर्यंत तू जगशील का, तुझे 4 फोटो लावून त्याला हार घातला जाईल, माहीत नाही. मग नशीब चांगला असेल तर तो कधी आहे हे समजतं, आपण नियोजन करू शकतो. लग्नाचं कसं नियोजन केलं जातं आपल्याकडे, अमक्या तारखेला आहे, मग त्यापासून आपण सगळी तयारी करत राहतो. पळून जाऊन झालं तर डोक्याला ताप, तसा प्रकार आहे. समजलंच नाही, समजणं ह्याला नशीब म्हटलं जातं. कारण तो 60 वर्षातून एकदा येणार आहे. पुढच्या कपिलाषष्ठी योगाला आपण असू असं नाही. म्हणून दुसरं असं की कपिलाषष्ठी योगाला हे समजलं, पण मी त्या दिवशी सक्षम नव्हतो. ॲडमिट होतो, ICU मध्ये होतो, बोलता येत नव्हतं, पायाला पूर्ण प्लॅस्टर होतं, सगळ्या नळ्या लावल्या होत्या. काय उपयोग आहे, नाही, काहीच नव्हतं. घरात होतो, गुडघे धरलेत, उठून बाथरूमला न्यावं लागतंय. सक्षम नाही, काही उपयोग नाही तुझा, तू काय हे काय करू शकणार नाहीस, सक्षम नाही. तिसरं असं की सुदैवाने त्या दिवशी तुमच्या घरी कोणतीही अडचण नसावी. काही लोकांच्या घरी, स्त्रियांच्या घरी वगैरे अडचणी आहेत असं सांगतात आणि मग काही गोष्टी टाळल्या जातात. त्या तुमच्या आमच्या हाताबाहेरच्या आहेत. त्या अपवित्र पवित्र या संकल्पनेमध्येच बसत नाहीत. त्याच व्यक्तीला म्हणजे बघा, आंघोळ केली नाही तरी सुद्धा आपण देवळात जायला कचरतो. म्हणजे मला असं वाटतं की मी पवित्र नाही आहे. आता मला वाटणं हा जगातला सगळ्यात मोठा भाग आहे. तसं तर एखाद्या स्त्रीला वाटत असेल की मी सक्षम नाही आहे, बाकी काय त्यात अपवित्र पवित्रचा भाग नाही, मी सक्षम नाही, मी अपवित्र आहे असं नाही, तर मला योग्य वाटत नाही. ओके, ठीक आहे. एखादा मुलगा परीक्षेला अभ्यास झाला नाही म्हणून गॅप घेतो, नको माझा अभ्यास चांगला झाला नाही पुढच्या वर्षी, तसाच तो प्रकार आहे. मला वाटतं की योग्य नाही. चौथं असं, आम्ही सगळ्या बाजूनं तयार आहोत, पण कोणीतरी वारलं, कोणीतरी जन्मलं आणि आम्हाला सोहेर म्हणजे कोणीतरी जन्मल्यामुळे आम्हाला काही गोष्टी समजल्यानंतर आम्ही थांबतो. आणि सूतक कोणाचा तरी मृत्यू झाला म्हणून आम्हाला समजलं की मग आम्ही सूतक म्हणून काही गोष्टी पाळतो. प्रत्यक्षात त्याचा संबंध असणार नाही, देवपूजा नाही, अमकं नाही तमकं नाही, काही चांगल्या गोष्टी करायच्या नाहीत, लोक काय म्हणतील म्हणून त्याला सूतक असं म्हणतो. सूतक मुलापर्यंत पोचण्याचा कालावधी 10 दिवस. सो हेर चांगली गोष्ट जी आहे ती आपल्याला समजली,
मग खरं तर आनंद मुलगा झाल्यावर आनंद व्हायला पाहिजे, पण सोहेर म्हणजे आमच्याकडे ते पोरगं झालं बया आणि देवपूजा नको, म्हणजे आपण नेमकं काय करतो आहोत हे सुद्धा आपल्याला समजणं थोडंसं अवघड झालेलं आहे. त्याच्या पुढचा 5वा भाग म्हणजे नशीब. नशीब काय? खर्चाला पैसे असणं. वेळेला पैसे असतात पण आपण नाही हो, पैसेच नाहीत आमच्याकडे असं म्हणत असतो, पैसेच नाहीत. परंतु खर्चाला पैसे असणं आणि नसणं ह्यामध्ये मानसिकता असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे काय? 10 वेळा विचार करा. मानसिकता म्हणजे काय? आपण एवढ्या वेळा सत्यनारायण करतो का हो? चांगल्या 4 सुपाऱ्या, चांगल्या 4 खारका, चांगल्या 4 बदाम, नाहीच आणली तर नुसतं पान आणि सुपारी पुरेशी आहे, पण आपण पुडा आणतो. पुड्यातल्या सगळ्या सुपाऱ्या भोकं पडलेल्या, प्रत्येक त्यातनं एक आळी वळवळून वर आलेली, कोण पूजेला आलंय बघायला, कसं मांडलंय, तांबे धुतलेत का नाही, तांबणं धुतलेत का नाही बघायला ती आळी वाकून बघत असते सगळी. असल्या सुपाऱ्या, हळकुंड तसलीच, त्यातली खारीक तर बघायची म्हणजे काय, सगळी जिरजिर झालेली. बदाम अगदी बारीक बारीक बारीक, शक्यतो केवढे अजून काय चाळणीतनं टाकून काढलेत का काय. खोबऱ्याला तर सगळी कीड लागलेली. जीव गेलेली कर्दळ अशी उभं केली, त्याला 4 जागी बांधली तरी ती मान टाकते. म्हणजे ICUमध्ये ॲडमिट करावी की काय. कसली आणली असली? फुलं कोमेजलेली. नाही मी नाही आणली, ती कुणीतरी आणली. म्हणजे जी गोष्ट करतो त्यासाठी माझा आनंद नव्हता, उत्साह नव्हता, करायची म्हणून केली असं असेल तर त्याला मानसिकता नाही असं आपण म्हणतो. म्हणजे चांगलं करण्यासाठी मानसिकता असणं गरजेचं आहे. आज आपल्याकडं कर्मकांड प्रचंड केले जातात, पण कर्मकांडाची मानसिकता नसेल तर फळ शून्य, कदाचित मायनसच, प्लस तर नाहीच नाही. त्याच्याही पुढचा प्रसाद म्हणजे काय? आता ही झाली आहे व्यक्तीची, पुरुषाची. स्त्रियांची अवस्था काय बघा त्या घरातली. किती? पाव किलो अर्धा किलो प्रसाद केला, चांगल्या तुपात नाही करायचा, मग तेलात रवा भाजायचा, डालड्यामध्ये फोडणी द्यायचा आणि लोकांना कळू नये, वास चांगला यावा म्हणून वरून एक तूप, साजूक तूप घालायचं. लोक घशानं तडफडून मेली पाहिजेत का? बरं, तुमचा तो प्रसाद पहिल्यांदा देव खाणार, तो तर आंधळा नाही, तो बघतोय सगळं तुम्ही काय कर्म करता ते. आणि पुन्हा म्हणायचं देवा सगळं कर्म केलं, योग्य ते फळ देतो म्हणतो. ठीक आहे, बघून घेतो, तुझं काळजी करू नको. काय कराल? थोडा करा, वाटीवर करा, छान करा, चांगल्या मनाने करा, चांगल्या मानसिकतेने करा, कारण तुम्हीच पहिल्यांदा खाणार आहात, देव खाणार नाही. ह्यासाठी मानसिकता असणं गरजेचं आहे. सायकॉलॉजी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक जगण्यासाठी रोज उगाळून प्यायला पाहिजे. त्यासाठी एका चांगल्या गुरुची गरज आहे, पण तो आम्हाला जन्मावर मिळत नाही, त्यामुळे आमचं सगळं जगणं हे असंच. नशीब. नशीब म्हणजे काय? खर्चाला पैसे असणं आणि ते खर्चाची मानसिकता असणं हे गरजेचं आहे. नाहीतर मग काय होईल? हो, कपिलाशिष्टीचे योग आहे, चला दानधर्म करूया. मग महालक्ष्मी मंदिरात गेला, बाहेर आला, ते बसलेले सगळे लोक होते खाली, त्या प्रत्येकाला रुपया टाकून 5 रुपये दिले, झालं दानधर्म झाला. अक्षय तृतीयेचं काय, कपिलाशिष्टीचा योग होता, 5 रुपये दानधर्म केला. जिभेला हाड आहे काय? आपण काय करतो? दानधर्म केला म्हणून सांगतो, तरी अशी सेल्फी काढून व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकत नाही. अशी आपली अवस्था आहे. आपली मानसिकता चांगली नाही आहे, सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळे आता इतकं सगळं करून सुद्धा 6वा मुद्दा असा आहे की तुम्ही सदिशी करणार असाल, तुम्हाला गुरुजी मिळणं गरजेचं आहे. मिळतच नाहीत बघा. सर्वपित्री अमावस्याला आज गुरुजी मिळत नाहीत, नाही मिळणार तुम्हाला. तुमचं नशीब चांगलं, तुम्हाला गुरुजी मिळणार नाहीत. मग कोण जमेल तो सोम्या बोम्या चालेल काय, ज्याला येतंय नाही येतंय, मग तो काय करेल ती पूर्व दिशा. आता प्रश्न असा आहे की पुढचं एक महत्त्वाचं काय, आम्ही दान दिलं, गुरुजीने घेतलं पाहिजे. चांगलं छानपैकी शिरापुरीचं जेवण केलं, गुरुजी म्हणले नाही माझा मंगळवार आहे हो, झालं तुमचं दान सगळं कमी झालं, ते घेणार नाही, दुसरं कोण जेवायला नाही येणार हो. आज 500 रुपये देऊन जेवायला माणूस मिळत नाही, ही अवस्था आहे. का असं झालं? मग आम्ही शिधा देतो. आता शिधा दिला तर शिध्यात सुद्धा प्रॉब्लेम आहे. गूळ देतात, पीठ देतात, डाळी देतात, बटाटे देतात. हा आनंदाचा शिधा असतो का? विचार करा. त्यांच्या समोर जर मी उघडला तर तुमच्या लक्षात येईल की गूळ हा काय, आम्ही काय दारू गाळतो काय, असला दिलाय तुम्ही आम्हाला, काय हे? पीठ दिलं, घरात शिल्लक राहिलेलं खराब आहे, आता ते 2 दिवसानं टाकून द्यायचं आहे, ते गुरुजींना दिलं जातं. घरी आणल्यावर ते गुरुजींची बायको त्याच्यावर शिवायची लाखोली वाहते. याचं काय होत नाही हो, टाकून द्यायचं पीठ तुम्हाला दिलंय. डाळी शिजतच नाहीत, खूप दिवस आले ठेवून आपण वापरत नाही म्हणून ती देऊन टाकायची. म्हणजे इथं कुठली मेथड वापरली जाते? लिपो, लास्ट इन फर्स्ट आउट.
शेवटी शेवटी शिल्लक राहिलं सगळं ते पहिल्यांदा ह्याला देऊन टाका. काय चाललंय तुमचं हे? आणि मग आपण जर विचार केला तर यात बटाटे देतील 2च बटाटे, पण घरी गेल्यावर जर ते कापले तर अगोदर ती वर ते सगळे कातडी त्याची सगळी मऊ झालेली असते, खूप दिवस झाले असतात आणून, आणि कापडा तर आतनं तो काळा निघतो. असलं जर दानधर्म केलं तर अक्षय पुण्य मिळेल काय? एक तर देऊ नका आणि दिलं तर चांगलं द्या. हा सगळा 10 वेळा विचार करा की आपलं सगळं दान सत्पात्री राहतंय का, आणि हा आनंदाचा शिधा असतो का? घेणारा माणूस शिधासुद्धा घेत नाही सध्या. का? ते तुमचं शिधा दिलेला आमचं उपयोगाचं नाही आहे आणि मी तो नेत नाही, घरी कुठेतरी देऊन टाकतो लोकांना. असलं जर देणार असाल तुम्ही तर त्याचं अक्षयदान मिळणार नाही. मग तुमची पुण्याई हवी या योगावर, या पर्वणीत दानधर्म करायला, अन्नदान करायला, होम हवन करायला, श्राद्ध कर्म करायला, याचं कोटी कोटी फळ मिळण्यासाठी तुमची पुण्याई 1, 2 पात्रता आणि 3 मानसिकता, या 3 गोष्टी हव्यात. तर तुम्हाला कपिला शेठीचा योग या आयुष्यामध्ये उत्तम पात्रतेनं, उत्तम छानपैकी सगळ्या गोष्टी एकत्र आणून जोडून तुम्हाला याचं फळ मिळून देईल. जर पाहिजे असेल तर तुमची मानसिकता तशी ठेवा, ह्या गोष्टीसारख्याच ठेवा. सकारात्मक नाही मला मिळणार तर त्या मिळतील. तर मानसिकता जर आमची तो पुढं आणल्यासारखी असेल तर आम्हाला ते उपयोग होणार नाही. प्रयत्न करा तुमच्या आयुष्यात कपिला शेष्टीचा योग येऊ, त्या योगावर तुम्हाला यातला दानधर्म यथाशक्ती, मोठा नव्हे, यथाशक्ती थोडा करा पण चांगला करा. वाटीवरच शिरा करा, जास्त नको, लोकांना देऊ नका. वाटीवरच पण चांगल्या तुपात करा, ढालड्यात करून नाही करू नका. चांगलं करा. काय असेल ते तुमचं कर्म तुमच्याबरोबर आहे, कारण तुम्हाला स्वयं माहिती आपण काय कृत्य केलं आहे ते. तुम्ही गावाला फसवू शकाल पण स्वतःला फसवू शकणार नाही, आणि त्याची फळं प्रत्येक वेळी भोगणार. झोप उडेल तुमची. मी काय केलं आहे? साक्षात विष्णूला तेलात भाजून तुपात फोडणी देऊन आणि वर टाकून दिलं. ते काय बावळट आहे का, वेडा आहे का, आंधळा आहे का, मतिमंद आहे का? त्याला सगळं कळतं आणि माझं असलं कर्म आहे तो तथाच तो म्हणेल. तुझ्या आयुष्यात सुद्धा सगळं असलंच मिळेल तर आयुष्यभर पुन्हा रडायची पाळी येईल. त्यामुळे विचार करा, कपिला शेठीचा योग तुमच्या आयुष्यात येऊ, तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडो. दानधर्म करण्याचं पुण्य मिळो, अन्नदान करण्याचं पुण्य मिळो, होम हवन करण्याचं पुण्य मिळो, श्राद्ध कर्म करण्याचं पुण्य मिळो आणि अक्षय फळ मिळून तुमच्या आयुष्याचं सोनं हो, ही माझी इच्छा आहे. प्रयत्न करा. ह्या गोष्टी जर अतिशय सुंदर झाल्या तर तुम्हाला आपल्या उत्तर आयुष्यामध्ये किंवा ह्या पुन्हा करता येतील असं नव्हे, उद्या सकाळ उजडेल का नाही माहीत नाही, अशा एका स्थितीमध्ये आपण जगत आहोत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी माझ्या हयातीत, माझ्या मानसिकतेत त्या मिळाल्या पाहिजेत. म्हणून आपण प्रयत्न करा. उद्या करेन किंवा परवा करेन जर म्हणलात तर कदाचित उद्या उजाडणार पण नाही, आणि उजाडलाच तर तुमच्या हातात काय असणार पण नाही, अशी पण परिस्थिती असेल. त्यामुळे ह्या सगळ्या पुण्याचा मार्ग जो आहे त्या मार्गाचा एकदा वापर करा. तुमच्या हातून हे घडो, तुमच्या आयुष्याचं सोनं हो, ही प्रार्थना व्यक्त करतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या पुण्याच्या मार्गाचा प्रयत्न करा, जाण्याचा प्रयत्न करा. काही चुकत असेल आणि काल चुकलं असेल तर ते दुरुस्त करा. काही चुकलं असेल तर दुरुस्त करा. म्हणून मी दुरुस्त करा का शब्द वापरला. तुम्ही पान खाता, त्या पानामध्ये, तुमच्या पानामध्ये त्या पान आणि सुपारी, कात, चुना हे बाकी असतील. त्यात कधी तुम्ही बदाम घातलाय का? नाही. खारीक घातली का? नाही. हळकुंड घातले का? नाही. मग ते तसलं सगळं घालून त्या देवाला देता, तो खाईल का? एकदा विचार करा. तो हळकुंड तुम्ही पानात कधी खाल्लंय तुमच्या 7 पिढीनं? नाही. मग ते कशाला तसलं पाहिजे कुजलेलं टाकलेलं? एक सुपारी, एक पान पुरेसा आहे. देव तेवढ्यावर संतुष्ट आहे. तुम्हालाच वाटतं अमकं तमकं काहीतरी घ्यावं, नको आहे. त्यामुळं विचार करा. कालचं चुकलेलं असेल सोडून द्या, देव तुम्हाला माफ करेल. आज चांगलं आहे, इतक्या सुंदरतेनं जगायचा प्रयत्न करा की मी जे देतो ते उत्तम तऱ्हेनं असलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी घडो, तुमची मानसिकता बदलो, तुम्ही बदलो, आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही बदलल्यानंतर तुमच्या सगळ्या भाग्योदयाचा जो काळ आहे तो उत्तम बदलून त्याचे चकाचक सोनं व्हायचं आणि तुमच्या आयुष्याला झळाळी यायचा प्रयत्न हो, अशी माझी एक प्राथमिक इच्छा आहे. प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यात निश्चितपणे कपिला शेष्टीचा योग यावा, ही एक प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो.